भगवान श्री शंकराचं शास्त्र शिकवणारी कथा शिवमहापुराण कथा। भगवान भोलानाथ, उमानाथ, दीनानाथ अतिशय भोळं दैवत आहे। महादेवाच्या मुखातून बाहेर पडलेले 5 महामंत्र, देवघरामध्ये किती देवता असावीत, या सगळ्या गोष्टींचं खूप चांगल्या पद्धतीने आपण चिंतन करत शिवविवाहापर्यंत गेलो होतो। आणि त्या विवाह प्रसंगी खूप साऱ्या गोष्टी आपण शिकलोय। सतीच्या रूपामध्ये शक्ती असताना महादेवाची इच्छा नाहीये, पण त्या शब्द मोडून माहेराला गेल्यात। गृहस्थी लोकांनी, माझ्या माता वर्गांनी एकदा लग्न झालं की जन्मस्थान हे पाहुण्याचं घर झालेलं असतं, माहेर। आणि लग्न होऊन ज्या घरात त्या राहतात ते त्या माऊलीचं हक्काचं घर असतं। एकदा का विवाह बंधनामध्ये बांधून आपण आपल्या पतीसाठी सर्व समर्पण केलं, तर पतीच्या आज्ञेत राहणं हे त्या माऊलीचा धर्म आहे, तिचं कर्तव्य आहे, तिची ती जबाबदारी आहे। पतीच्या आज्ञेत राहण्यानं त्या माझ्या ताईला पतिव्रता धर्म प्राप्त होईल। आणि पतिव्रता धर्म हा जगात सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे। गृहस्थ जीवन जगत असताना परमेश्वराला सुद्धा आपल्या इशाऱ्यावर थांबवण्याची ताकद माझ्या माऊलीमध्ये, माझ्या ताईमध्ये निर्माण होईल। तिनं फक्त तिच्या मार्गाने चालावं। पती हा तिचा परमेश्वर आहे, त्याची सेवा करणं, त्याच्यासाठी समर्पण, त्याच्या चरणी श्रद्धा हा भाव अखंड नंदादीपाप्रमाणे तिच्या अंतःकरणात असेल तर सहज त्या माऊलीला पतिव्रता धर्म प्राप्त होऊन जाईल। आणि पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता। तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता। तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता। तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता। तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, सूर्याला एका जागेवर थांबवण्याची ताकद पतिव्रता माऊलीमध्ये आहे। पतिव्रता धर्म प्राप्त होण्यासाठी पतीबद्दल शुद्ध भाव तिच्या अंतःकरणामध्ये असावा। कितीतरी माता माऊल्यांची उदाहरणं आहेत। देव ऋणी होतो त्या माऊलीचा, देव ऋणी होतो, विश्वाचा मालक ऋणी होतो। दत्तप्रभूंचं एक रूप जगाला प्राप्त झालं, ते पतिव्रता माऊलीचे उपकार आहेत, अनसूया मातेचे। की अनसूया मातेमुळे दत्तप्रभू या जगाला मिळाले। वारकरी संप्रदायात आपण सगळी माणसं भक्ती सेवा करतोय, ज्ञानोबराय तुकोबरायला मानणारी आपण माणसं आहोत। आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, भाळावर टिळा आहे, पंढरीची वारी आहे, आपल्या सगळ्यांचं दैवत विठुराया आहे। तुकोबरायांचं चरित्र जेव्हा आपण अभ्यासतो ना, तेव्हा महाराजांच्या चरित्रामध्ये एक साधारण नजरेनं आपण पाहावे तर विसंगती दिसते। कोणती विसंगती? की तुकोबरायांची पत्नी जिजामाता, दोघांचं अजिबात जमत नाही, त्या सारख्या बडबड करताय। खरं सांगते तुम्हाला, ठीक आहे आपण पाहतो त्या नजरेनं की तुकाराम महाराजांना त्या सारख्या बडबड करतायत, मान्य आहे मला। पण त्या बडबड करतायत तरी पण देव त्यांच्या पायातला काटा काढण्यासाठी येतोय। त्या बडबड करतायत, त्या तुकोबरायांना कमी, पांडुरंगाला जास्त शिव्या देत आहेत, तरी देव शिव्या सहन करतोय, बडबड सहन करतोय। देव बोलणं सहन करतो जिजामातेचं, आणि जिजामातेचं बोलणं मस्करीवरती घेऊन जातोय।
बर, एक चुकीचा शब्द त्यानं सहन करावा, ही होईल गोष्ट त्याला सहन होईल का? सगळी ब्रह्मांडाची सूत्र त्याच्या हातामध्ये आहेत. त्यानं भुवई उंच केली तर पृथ्वीमध्ये उल्कापात होतात, समुद्रामध्ये सुनामी लाटा येतात, आकाशामध्ये प्रचंड वादळ निर्माण होतंय. पूर्ण या सृष्टीचा सूत्रधार तो आहे. तरी जिजामातेच्या शिव्या सहन करतोय का? जिजामाता तुकोबाऱ्यांची सेवा करतायत आणि तुकोबाऱ्यांच्या चरणावरती त्यांची नितांत निष्ठा आणि श्रद्धा आहे. जिजामाता बडबड करतायत, पण त्यांच्या जीवनात एक सुंदर नियम आहे. तुकोबाराय जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत त्या अन्नाच्या कणालाही स्पर्श करत नाही. बरं, महाराज जेवणासाठी काही घरी येत नाहीत. महाराज कधी भंडाऱ्यावर, कधी घोराड्यावरती, कधी भामचंद्र डोंगरावरती. आणि महाराज असं म्हणत नाहीत की आऊ तू जेवण कर, मी जेवायला येतो घरी. महाराजांना त्यातली काही सुदबुद नाहीये, अन्न पाण्याची कसली सुदबुद नाही. जिजामातेनं भाकरी बनवावी, टोपलीमध्ये भरावी आणि महाराजांचा शोध घेत जावं. तुम्ही म्हणाल आम्ही पण ते करू. करताल तुम्ही 2 दिवस, 4 दिवस, आठवडाभर, महिनाभर, अति जास्तीत जास्त वर्षभर. पण रोज उठलं की टोपली घेऊन, भाकरी घेऊन मालकाचा शोध घ्यायला जायचं. कुठल्या डोंगरावर आहेत, कुठल्या डोंगरावरती आहेत, पहाडीवरती आहेत, शोधायला जावं रोजच. कोणत्या पतीसाठी जो रुपया कमवत नाही, ज्याचं घराकडे लक्ष नाही, आपल्या अंगावरची साडी फाटली तुटली काय झाली याचं लक्ष झालं नाही. अगदी भरलेला संसार, सगळा संसार धूळ माती खात पडल्यासारखा, ज्या प्रपंचामध्ये अन्नाविना तडफडण्याची, उपवाशी राहण्याची वेळ आहे, अशा पतीसाठी ही तुम्ही सगळं कराल का? या व्यासपीठावर बसून हा प्रश्न मी विचारणार नाही तुम्हाला, पण आपणच आपल्या मनाची परीक्षा घ्या. ज्या पतीचं थोडं सुद्धा लक्ष नाही त्याच्यासाठी एवढी उठाठेव. जावं त्यांनी महाराजांना शोधत, डोंगर चढावीत उतरावं पुन्हा. एक दिवस कंटाळून म्हणतात महाराज कुठल्या तरी एका डोंगरावर थांबत जाओ. या डोंगरावर नाही सापडल्यानं दुसऱ्या डोंगरात चढावं लागतं. पर भंडाऱ्यावर आता जशी जायची सुविधा आहे तशी थोडी सुविधा होती पूर्वी. टोकदार दगड, काटेरी झाडं, या सगळ्यांना पायदळी तुडवत त्यांनी जायचं आणि महाराजांना शोधायचं. महाराज म्हणतात आऊ तुझी तू जेवण करत जा बरं, माझी नको वाट पाहू. नाही महाराज, मला त्रास होतोय म्हणून मी तुम्हाला असं म्हणते अजिबात नाही. तुम्ही वेळेवर जेवण करावं त्याच्यासाठी विचारते. कुठल्या तरी एका डोंगरावर थांबत जा. नाही तू माझ्या जेवणाची वाट पाहू नको. काही हरकत नाही महाराज, तुम्ही आणखी 10 डोंगर बदला, 10 वेळा चक्रा मारल, पण तुम्हाला खाऊ घातल्याशिवाय खाणार नाही, अन्नाच्या घासाला स्पर्श करणार नाही. जी माऊली उठसूट बडबड करते तिची किती निष्ठा म्हणावी लागेल आपल्या पतिराजावरती. एक दिवस जिजामाता म्हणतात महाराज कसं शोधायचं सांगा ना जरा, मला एखादी युक्ती तरी द्या. आऊ फार सोपी युक्ती आहे. डोंगर चढण्या अगोदर वाटेला कान लावत जा. जी वाट विठ्ठलाचं भजन करेल ना, समजा मग मी तिकडे. डोक्यात ठेवलं म्हणे असं कुठं असतं का, असं मनात ठेवलं. आल्या घरी घरकाम करताय, मनात म्हणताय मालक तर म्हणताय वाट विठ्ठलाचं भजन करेल तिकडंच मी आहे. इथे माणसाचं तोंड लवकर भजन करणार वाट कधी भजन करायची. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुकोबाऱ्यांची पायवाट विठ्ठलाचं भजन करत होते. आपली वाट लागली तरी आपल्या तोंडाला भजन येत नाही. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, काहींच्या गौऱ्या पुढे गेल्या तरी तोंडाला भजन येत नाही त्यांच्या. भजनाचा वेळ मोबाईल मध्ये घालवतात. अरे वेळ कमी राहिलाय, आता तरी जागा हो. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. चोर निघाले नाडूनी भागा, चोर निघाले नाडूनी भागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता
आपला आणि आपल्या हातात वेळ कमी राहिला हे ज्यांना माहिती आहे. आता आपली सिलेंडर टाकी कमी कमी होत आलेली. सावध व्हायला पाहिजे माणसानं, तरी सावध होत नाही. वाट लागली तरी आपल्या मुखातून भगवंताचं भजन बाहेर येत नाही. जिजामाता म्हणतात असं कुठं असतं का? माणसाचं तोंड भजन करणं, महाराज म्हणतात वाट भजन करल. काही दिवस गेले. एक दिवस त्यांना महाराजांना जेवण घेऊन जायला खूप उशीर झाला. कुठनं तरी उसनवारी धान्य आणावं लागलं, त्याचं पीठ करावं लागलं, भाकरी बनवायला थोडा वेळ गेला. जीव कासावीस झाला. महाराजांना जेवायला आज उशीर होतोय. निघाला जिजामाता. घाई 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 निघाल्या. दिवस मावळतीला जाण्याचे संकेत दिसायला लागले. आता तर जीव कासावीस होऊ लागला. आज पूर्ण दिवस महाराज उपवाशी आहेत. जिजामाता घाई घाईनं डोंगर चढताय. चढता चढता सर्रकन पायात काटा शिरला. रक्त बाहेर आलं. वेदना झाल्या. थांबल्या जागेवर. एवढा जीव त्यांचा व्याकुळ झाला आणि त्याच्यात जीव तुटू लागला की या काट्याला आता टोचायला आलं होतं का? एकदा माझ्या मालकाला खाऊ घालून आले असते, मग 10 काटे टोचू दे पायात, विचार केला नसता. पण याला आताच टोचायला आलं का? डोक्यावरची टोपली खाली ठेवली, पाय हातात घेणार. तेवढ्यात विश्वाचा मालक छोट्याशा बालरूपात गुराख्याच्या रूपात आला. जिजामाऊली, जिजामाय, पायात काटा टोचला. हरे बाळा लेकरा, पायात काटा टोचला बघ. या काट्याला आत्ता टोचायला आलं होतं का? मला महाराजांना जीव घालायचंय. आज जरा जास्तच उशीर झाला त्यांना खाऊ घालायला. कोणत्या डोंगरावर बसले ते माहिती नाही आणि पायात काटा तर टोचलेला. काय करावं आता? जिजामाऊली, मी काटा काढून देऊ का? दे बरं बाळा, खूप उपकार होतील तुझे. जगाच्या बापानं, विश्वाच्या मालकानं जिजामातेचा पाय हातात घेतला आपल्या. लाखो लोकांची गर्दी असते त्याच्या चरणाला आपले हात लागावेत म्हणून. मग कोणी प्रामाणिकपणे बारीला लागतं, कोणी घुसखोरी करतं, कोणी पास घेतं, जमल तशा पद्धतीनं. पण इच्छा काय असते मनात की त्याच्या चरणाला आपले हात लागले पाहिजेत. विश्वाच्या मालकानं जिजामातेचा पाय हातात घेतला आणि जगाचा बाप म्हणतो, जिजामाऊली काळजी करू नको बरं, तुझ्या पायातला काटा काढतो. पाय चिखलानं भरलेला होता. रक्तामुळे त्या काट्याच्या भोवती चिखल लागलेला होता. काटा खुडलेला होता. तो काटा दिसावा त्याच्यासाठी चिखल बाजूला जाणं गरजेचं होतं. भगवान म्हणतात, जिजामाऊली पायाला चिखल लागलाय ग, काटा दिसण्यासाठी पाय धुवावा लागेल. तू लोटक्यात जे पाणी घेतलं ना ते पाणी दे मला आणि मी हे पाय धुवून काढतो. जिजामाई म्हणते, ए पोरा, ते पाणी माझ्या मालकाला प्यायला ठेवलंय मी. जेवण केल्यावर काय पितील? एवढ्या उंच डोंगरावर जाऊन बसले, तिथं काय पाण्याची सोय आहे? आणि तू हे पाणी जर माझा पाय धुवायला वापरलंस तर माझ्या मालकाला मी पाणी कसं देणार प्यायला? पडू दे माझा पाय तसाच, पण पाणी नाही देणार तुला. जिजामाई रागावू नको. तू पाणी देत नाही, मग माझ्या ओठावरला तोंडातली थुंकी लावू का तुझ्या पायाला? हा, लाव लाव. जगाच्या मालकानं तोंडातली थुंकी बोटावर घेतली, जिजामातेच्या पायाला लावली. थोडीशी माती बाजूला सरली. मातीनं माखलेलं बोट एकदा थुंकी लावून लगेच काटा दिसत नाही. ते मातीनं माखलेलं बोट जगाच्या बापानं पुन्हा तोंडात घातलं. भक्ताच्या पायाची माती सुद्धा भगवान परमात्मा घेतो. भगवान परमात्मा जिजामातेच्या चरणाची माती घेतो. पुन्हा थुंकी बोटावर घेतली, लावली पायाला. काटा दिसू लागला. हातानं काटा काढतोय निघणा. जगाच्या बापानं दातानं खेचून काढला काटा. वृंदावन मधल्या
वयोवृद्ध साध्वी दिदींसोबत मी बोलत होते आणि बोलताना त्या तिथले वृंदावनातले भगवत भाव सांगत होत्या. त्या म्हणायच्या किती भाग्यवान आहे ती सगळी संत मंडळी, देव यांच्या सोबत लीला करतोय. आपल्याला भाग्य मिळेल का? मी म्हटलं तेवढं भाग्य आपल्याला नाही भेटलं तरी चालेल. त्यांच्यासोबत जी देवानं लीला केली ती आपल्याला गाता जरी आली, ती आपल्या तोंडानं बोलता जरी आली, तर त्याच्यात आपलं जीवन धन्य झालं असं आपण समजायचं. ते ऐकून त्यांना खूप छान वाटलं की आपल्यासोबत ना का घडणं लीला, कारण तेवढे आपण योग्य, तेवढी अजून आपली साधना नाही झालेली, तेवढा अजून नामजप आपल्याकडनं झालेला नाहीये, अजून त्याची कृपा आपल्यावरती व्हावी. कदाचित पहिल्या वर्गातही असतोल का नसतोल काही माहिती नाही, LKG UKG ला असतोल आपण त्या शाळेमध्ये, पण त्याने संतांसोबत केलेली जी लीला आहे ती आपल्याला अंतःकरणातून बोलता जरी आली ना, तर बस त्या दिवशी आपलं जीवन धन्य झालं. फक्त बोलताच काय, ते ऐकायचं जरी आपल्याला भाग्य मिळालं तर आपल्या एवढं भाग्यवान या जगात दुसरं कोणी नाही. आपल्याला ऐकायला जरी मिळालं तरी विश्वाचा मालक जिजामातेच्या पायातला काटा काढतोय. भगवान परमात्मा जिजामातेच्या चेहऱ्याकडे पाहतोय. जिजामातेच्या वेदना कमी झाल्या ते त्याच्या लक्षात आलं. पाय हलकाच झाला काटा काढल्यानंतर. जिजामाता म्हणतात, लेकरा अरे कसलाच त्रास होऊ दिला नाही, काय काटा काढलास माझ्या पायातला, बाळा तुला खूप आशीर्वाद. नाव काय म्हटलं तुझं? बाय, माझं नाव विठू आहे. विठू, मुर्द्या इथंही आलास का तू? चल जा इथून. आणि भगवान परमात्मा परत हसत हसत पळून गेले तिथं. जगाचा मालक जिजामाता एवढी बडबड करताय, त्या पुन्हा विठू रायाला बडबड चालू केली. माझ्या संसाराचं वाटोळ केलं, माझ्या मालकाला वेड लावलं, इथंही आता माझा काटा काढायला आला. पाय तसाच पडू दे, तसाच घेऊन गेले असते काटा, कशाला काढलाच माझ्या पायातला काटा? खूप बडबड केली. पुढे गेल्या, पण आता अंधार पडायला लागलेला होता. आता जीव व्याकुळ व्हायला लागला. देवा, माझ्या मालकाला मला जीव घालायचाय. आणि मावळतीला चाललेला सूर्य फार वेगामध्ये असतो. कसं थांबवणार आता मी सूर्याला? मला वाट कशी दिसणार? महाराजापर्यंत मी कशी जाणार? पतिव्रता नारीची ताकद सांगायची मला तुम्हाला. पतिव्रता नारीची ताकद जिजामातेच्या लक्षात आला. आता वेळ माझ्या हातात राहिली नाही, मालकाला जीव घालू शकत नाही. माझे मालक पूर्ण दिवस उपवासी आहेत, जीव त्यांचा तुटू लागला. कोणत्या वाटेवर असतील माझे मालक ते त्यांना कळना. जिजामातेनं मावळतीच्या सूर्याला साथ घातली. हे सूर्यनारायणा, मला वाट दिसना, आता उशीर झालेला आहे मला, पण मी माझ्या पतीवर, जिजामातेनं सूर्याला साथ घातली. हे सूर्यनारायणा, माझ्या लेकरावर जे प्रेम आहे तेच प्रेम जर माझं माझ्या मालकावर असेल तर तू मला रस्ता दाखव. सूर्य जागेवर थांबला आणि तुकोबारायांच्या पाऊल खुणा दिसल्या. जिजामाता चढत गेल्या तर तुकोबारायांचं दर्शन झालं. त्यांना काय खाऊ घातलं? अर्धी भाकरी मिठाचा खडा, तेवढंच खाऊ घातलं. लोटक्यातलं पाणी दिलं. जेव्हा महाराजांनी तृप्तीचा ढेकर दिला, जिजामाईचं मन शांत झालं आणि पोट भरलं त्यांचं. महाराजांना काही खाऊ घालत नाही तोपर्यंत त्या काही खातच नव्हत्या. एवढं त्यांनी स्वतः पतिव्रता धर्माचं पालन केलं, एवढं महाराजांना जपलं, एवढी महाराजांची काळजी घेतली. आणि त्या सेवेचा परिणाम, त्यांचा अधिकार, त्यांचं सामर्थ्य एवढं वाढलं की पतिव्रता म्हणून तर त्या महान तर ठरल्याच, पण विश्वाचा मालक सुद्धा त्यांचे चरण हातामध्ये घेतो, त्यांच्या पायाची माती चाटतोय. हे त्यांनी त्यांच्या पतीच्या सेवेला केलेल्या सेवेचं फळ आहे. म्हणून या जगात पतिव्रता धर्म हा फार मोठा आहे, फार उंचीचा आहे. देव सुद्धा त्या माऊलीचा ऋणी होतो. ती सांगल ते ऐकतो देव. आत्ताच बोलले, सूर्याला एका जागेवर थांबवण्याची ताकद पतिव्रता नारीची आहे, पण तिचं जीवन तिच्या पतीच्या भोवती केंद्रित पाहिजे. तो किती सुंदर आहे, तो किती धनवान आहे, तो किती रूपवान आहे, तो किती बुद्धिमान आहे, हे महत्वाचं नाही.
त्याच्यासोबत परमेश्वरानं माझं नातं जोडलंय ना, तो जसा आहे तसा त्याची सेवा करणं हा माझा धर्म आहे. जगातले सगळ्यात सुखी तुम्ही असाल जर प्रत्येकाला स्वतःचा धर्म कळाला तर कुणी दुःखी राहणार नाही, कुणी असमाधानी राहणार नाही. तर आपण आपल्या धर्मानुसार चालावं. आज काय चाललंय जगात? धनवान पुरुष पाहिला की माणसं जागा सोडतात स्वतःची. काय गरज आहे त्या गोष्टीची? किती जरी असेल काही जरी असेल तर सगळं तर इथंच ठेवून जाणार आहोत आपण. पण असं जगावं माणसानं ना की गेल्यानंतर आपण लोकांसाठी आदर्श असलो पाहिजेत. नाही साऱ्या जगानं जे आपल्या सहवासातली लोक आहेत त्यांनी म्हणावं खरंच माऊली ती आमच्यासाठी आयडल आहे, आमच्यासाठी आदर्श आहे. तिच्याकडे पाहून जगलो आम्ही, तिच्याकडे पाहून शिकलो आम्ही. हे 4 लोकांमध्ये जरी आपलं पाहून परिवर्तन झालं तर आपलं जीवन सफल झालं. भले माणसात आपला उदो उदो होणार नाही, पण परमेश्वर आपला उदो उदो केल्याशिवाय राहणार नाही, आपलं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. हे कळावं आपल्याला. आपलं शास्त्र, आपले ग्रंथ, आपला पंथ, आपले संत आहेत त्यात सुखी तुम्ही कसे राहाल हे शिकवतायत आपल्याला. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. महादेवाचा लग्न सोहळा, लग्नासाठीची पूर्ण जय्यत तयारी. थाटात लग्न झालं, पण लग्नाच्या अगोदर थोडासा गोंधळ झाला होता. महादेवानं असा शृंगार केला की जगातला कुठलाच नवरदेव तसा शृंगार करणार नाही. आताचे नवरदेव अंगाला हळद लावतात, महादेवानं चिताभस्म लावलेलं होतं. आताचे नवरदेव घोड्यावर बसलेले असतात. घोडा कामाचं रूप आहे, पण महादेव नंदीवर बसलेले आहेत. का? नंदी हे धर्माचं रूप आहे. गळ्यामध्ये साप घालून कुणी लग्नाला निघालं तर पोरगी कुणीच देणार नाही त्या पोराला. पण महादेव निघाले गळ्यात साप घालून, काळालाच गळ्यामध्ये घातलं, कानात विंचवाचे कुंडल, वर्ण गंगा वाहते आणि निघाले. गले में सरपों की माला, तन पे बीज की ज्वाला, भोले बाबा ने ढोंग रचाया, बड़ा विकराल रूप बनाया. बाबा निघाले तसा मेकअप करून, देवतागण सुंदर शृंगार करून सोबत होते. पण जसं जसं हिमालय नगर जवळ आलं, देवता म्हणतात बाबा तुम्ही सगळ्या देवांचे देव महादेव आहात, तुमची व्यवस्था सुद्धा तशी झाली पाहिजे. तुम्ही पाठीमागनं निवांत या, आम्ही पुढे जाऊन व्यवस्था लावतो, सोय लावतो. एक एक देव पुढे निघाले. गेटवरती स्वागत करणारी सगळी माणसं होती. पहिला चंद्र पाहिला गेटवरच्या लोकांनी, आणि स्वागत करणारे लोक म्हणतात चंद्राला पाहून तुम्ही नवरदेव का? चंद्र म्हणतात नाही मी नवरदेव नाही, मी वऱ्हाडामधला एक देव आहे. बापरे, वऱ्हाड एवढं सुंदर, मग नवरदेव किती सुंदर असेल. स्वप्न पाहायची सवय आहे माणसांना. नवरदेव किती सुंदर असेल कल्पना करू लागले. चंद्रदेव आतमध्ये गेले, मग इंद्र आले. इंद्राला पाहिलं, 100% हाच नवरदेव असेल. नवरदेव का तुम्ही? मी नवरदेव नाही, मी एक वऱ्हाडातला देव आहे. नवरदेव पाठीमागे. बर 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 बर. निघाले इंद्र आतमध्ये. पाठीमागनं भगवान विष्णू आले. विष्णू देवाला पाहिलं आणि सगळ्यांनी 100% मनात ठरवलं हाच नवरदेव आहे. या 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 नवरदेव या. ओ काहीतरी चूक होती तुमची. काय? मी नवरदेव नाही, मग मी वऱ्हाडामधला एक देव आहे. असं? वऱ्हाड एवढं सुंदर, नवरदेव किती सुंदर असेल. नारायण मनात म्हणतात नवरदेव आल्यानंतर किती जिवंत राहतात ते पाहू. नारायण गेले आतमध्ये. एक एक करून सगळ्या देवांनी पळ काढला. सगळे देव आतमध्ये, एकटेच महादेव. महादेव म्हटले अशी कुठं पद्धत आहे का? वऱ्हाड सोबत असेल तर नवरदेवाला गोडवा आहे. आणि खुशाल नवरदेव मागे सोडला, सगळे पुढे गेले. हे देव अशीच धोकेबाज आहेत, यांच्या नादी नको लागायला. महादेव म्हटले चला आपलं ओरिजिनल वऱ्हाड बोलवो. पहिला घाटकोपरला फोन केला.
जिथे माणसाची वस्ती तिथे स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीमध्ये सगळी महादेवाची वऱ्हाडी मंडळी आहे. सगळीकडे फोन लावला, महाराष्ट्रातले आले, देशातले आले, परदेशातले पण आले, सगळे वऱ्हाडी मंडळी. काही काळे कुट्ट होते, काही पांढरे शुभ्र होते, काही अस्वलासारखे होते. अशी वेगळे वेगळे वेगळी भूत सगळी जमा झाले आणि सगळी भूत महादेवाच्या सोबत. काहींनी फोनवरतीच विचारलं, बाबा तिथं गेल्यावर मेकअप करायला जागा आहे का, इकडनंच मेकअप करून यावा. बाबा म्हटले तुम्ही तुमच्या जागेवरनच मेकअप करून या, तिथं गेल्यानंतर वेळ नाही आपल्याकडं. मग सगळे मेकअप करायच्या तयारीत भूत मेकअप करायला लागले आणि उत्साहात निघाले. भूत वेताळ नाचती, 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 भूत वेताळ नाचती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती. निघाली भूत आणि असे महादेवाच्या आजूबाजूला आले. काही काही एकमेकाला विचारायचे, तू छान दिसतो का, मी छान दिसतो. एक जण महादेवाच विचारतं, बाबा मेकअप बरा आहे ना, छान व्यवस्थित दिसतो ना, मी वराडी म्हणून शोभतो ना. बाबा म्हटले हो, एक नंबर, सगळे खूप छान, चला माझ्यासोबत. आणि गेटवर स्वागत करणारी माणसं बऱ्याच वेळापासून वाट पाहत होते. सगळं वराड गेलं, नवरदेव कसा येईना. अख्खं वराड गेलं हिमालय नगरीत, नवरदेव कसा येईना. नवरदेव तर येईना, पण वेगळे वेगळे आवाज यायला लागले. स्वागत करणाऱ्या लोकांच्या मनात थोडासा संशय आला, पाल चुकचुकली. अरे नवरदेव नाही, पण आवाज तर वेगळे वेगळे येत आहेत. त्यात मध्ये एक भूत थोडं जवळ आलं. त्या भूताचे पाय उलटे होते. अरे बापरे. आणि उलट्या पायाचं, उलट्या तोंडाचं भूत, दातावर नाक खाली. ते भूत पाहिलं. स्वागत करणारे माणसं एकाला तर चक्करच आली. दुसरं म्हणतंय, तुम्ही वराडे का. हो, आम्ही खास वराडे आहेत. गेट कोणीकडे, म्हणे समोर जा. जे रस्ता दाखवत होतं त्याला लखवाच भरला हाताला. त्याला सांगताच येईना इकडं जा म्हणून. ते असं असं करायला लागलं. एकाच्या तर कमरेपासूनच पाय गेले. लेकरं पळतच सुटली. दुसरं भूत आलं. ते म्हणतात, थांबा, आमचं स्वागत कोण करणार, आमचं स्वागत कोण करणार. त्यानं ते फुलाची टोपली फेकली, धूम पळालं. भागो भागो, हा नवरदेव नाही, हे दुल्हा नाही, हे भूतनाथ आहे, दौडो भागो. ज्याचं जास्त पुण्य तेच जिवंत राहणार आहे. आता कुणी जिवंत राहणार नाही. सगळ्यात पुढे लेकरं पळत होते. काही वराडी म्हटले, भूत म्हटले, देवा सगळ्यांचं स्वागत झालं, आपलं केलंच नाही. महादेव म्हटले, टेन्शन घेऊ नको, मी करतो, चल. सगळे निघाले आतमध्ये. महादेव म्हणतात, ही काय पद्धत आहे का. सगळ्याच औक्षण केलं, स्वागत केलं. आणि जे खास वराडी आहेत, VIP, ह्या VIP चा कुणी सन्मानच नाही केला. हे माझे विशेष आहेत, खास आहेत. गेट बंद केला. महादेव भूतासहित गेटवरती. सगळ्या हिमालय नगरीमध्ये एकच चर्चा, अशी असला नवरदेव कोणी पाहिला. एक म्हटलं, ते नाही का शेंडे हलवून भजन करतं, त्यानं पाहिलं. पहा, चांगलं झालं तर देवानं केलं, आणि काही बिघडलं तर ज्यानं जुळवलं त्याच्याच मागे लागतात लोक. बरं, जुळवणाराचा काही दोष असतो का. त्यांना वाटतं चांगलं व्हावं कुणाचं पण. पण लक्षात घ्या,
जुळवणाऱ्यानं सुद्धा आता थोडं लक्षात घ्या, काळ पहिल्यासारखा राहिलेलाच नाहीये. उगीच ह्याचं जुळव त्याचं जुळव कुणाच्या भानगडीत पडू नका. आपलं कसं जुळून राहील त्याचा विचार करा. लोकांचं जुळवायच्या नादात आपला अवघड होऊन जायचं, कारण काळ चांगला नाही राहिलेला, आता फार कठीण काळ झालेला आहे. ज्यानं जुळवलं ना त्याला दाखवतोच. आता एक तर म्हटलं त्याचा विनाच काढून घेतो, एक म्हणतो टाळच एक करतो. पण नारदजी म्हटले आता शक्ती घरात आणि शिवदारात. महादेवाला साधारण सामान्य बुद्धीनं पाहतायत हे लोक. समजावून सांगू. सांगितलं हिमालय आणि मैना मातेला की तुमची मुलगी पार्वती ही महादेवाची जन्मोजन्मीची पत्नी आहे. मनामध्ये कसल्याही प्रकारचा संशय धरू नका. ती शक्ती आहे, ती शिवालाच अर्पण झाली पाहिजे. सांगितलं समजावून, तेव्हा त्यांच्या मनातला संशय दूर झाला आणि शिव पार्वतीचा विवाह सोहळा पूर्ण झाला. विवाहानंतर सगळ्या वराडाला जेवण. पण महादेवाला म्हणतात बाबा हे VIP लोक थोडे VIPs बसवू आपण, हे माणसात नको बसवायला. माणसांची लाईन समोर समोर भूतांची, मग हे लोणचं खाल्ल्यासारखं खातील माणसांना. म्हणून माणसं एकीकडे भूत एकीकडे. भूत बसली लाईनशीर. जेवायला वाढणारे जे होते ते थोडेसे घाबरायचे. ते म्हणायचे हे आपल्या हाताने घेऊन खातील का. पण एका नवरदेवाकडच्या लोकांना अशी पद्धत ट्रीटमेंट द्यायची का, जेवायला वाढा. काही धाडस करून जेवायला वाढायला आले. पण आता असं समोर तोंड समोर ताट असल्यानंतर जेवायला वाढायला जमतं. पाठ करून बसलेलो, तोंड इकडं आणि धोड इकडं तोंड तिकडं. वाढणाऱ्यानं कसं वाढायचं. वाढणाऱ्याच्या लक्षातच नाही आलं हे धड इकडं तोंड तिकडं आहे म्हणून. ते बालुशाही न ठेवताच पुढं गेलं. ते म्हणतं का रे पंक्तीभेद करतो का, बालुशाही वाढ, जिलेबी वाढ, भात वाढ. तो म्हणतो पाठ इकडं तोंड तिकडं, मला जसं खायचं तसं खाईल मी, तू वाढ. मग ते असं घ्यायचं ना असं खायचं. वाढणारे चक्कर मध्ये आले. कुणीकडून नेमकं वाढवं ते कळलं. फार गंमत. पण सगळ्यांना अन्नदान केलं. कालही मी तुम्हाला बोलत होते, त्याच्या परवाच्या दिवशी बोलले मी तुम्हाला. माणसानं जीवनामध्ये 12 प्रकारचे दान केले पाहिजेत. अन्नदान, वस्त्रदान, गोदान, भूदान, धनदान, गुळाचं दान, तिळाचं दान, तुपाचं दान, तेलाचं दान, कन्यादान, सुवर्णदान, रजतदान म्हणजे चांदीचं दान, दीपदान. ही 12 प्रकारची दानं आपल्या जीवनामध्ये आपण केली पाहिजे. मिठाचं दान. त्याच्यामध्ये कलियुगात अन्नदान, ज्ञानदान ही श्रेष्ठ दान आहेत. श्रेष्ठ आहेत. ज्ञानदान सर्वांनाच होईल का नाही काही सांगता येत नाही. सर्वच माणसं म्हणजे भगवान परमात्मा ज्ञानदानाचं काम, ती जबाबदारी सगळ्यांनाच देईल का असं नाही. पण अन्नदान करण्याची योग्यता, ती पात्रता प्रत्येक व्यक्तीकडे आहे. प्रत्येक जण अन्नदान करू शकतो. अन्नदान याच्यापासून मिळणारं जे पुण्य आहे ते अलौकिक असतं, दिव्य असतं, अद्भुत असतं. काल परवाच परमश्रद्धेय राजेंद्रदासजी महाराजांच्या मुखातली मी कथा ऐकली. त्याही अगोदर लहानपणी पण ऐकली होती. एका राजानं त्याच्या जीवनात खूप दान केलं. खूप दान. एवढं दान केलं. सुवर्णदान काय, गोदान काय, धनदान काय, खूप दान केलं. पण त्यानं अन्नदानच केलं नाही. आणि देह ठेवला आणि तो दिव्य धामला गेला. देह सोडला त्यानं, मृत्यू झाला त्याचा. स्वर्गामध्ये गेला. चांगलं त्याला स्थान मिळालं. खूप त्याचा पाहुणचार, आदर सत्कार, पण त्याला जेवायलाच देत नव्हते. तो म्हटला अरे खूप आदर सत्कार करताय, सुवर्ण देता, मखमल गादी देता, पाहुणचार खूप करता, पण जेवायला का देत नाही. म्हणे राजा तुम्ही तुमच्या जीवनात खूप सगळं दान केलं, पण तुम्ही अन्नदान केलं नाही. अन्नदान न केल्या कारणानं तुम्हाला स्वर्गातलं सगळं सुख मिळेल, पण अन्न मिळणार नाही. म्हणे मला भूक लागते, मग मी काय करायचं. म्हणे फार पुण्याईनं, खूप दान पुण्यानं तुम्ही इथपर्यंत आलात आणि तुमचं शरीर सुद्धा तेजस्वी बनलंय, पण ते तुमच्या राज्याच्या बाहेर एका जंगलात पडलेलं आहे. ते शरीर तुमच्यासाठी ठेवलंय खायला. तुम्ही जायचं, भूक लागली की ते खायचं आणि पुन्हा वापस यायचं, पण तुम्हाला अन्न मिळणार नाही. खूप वाईट वाटलं त्या राजाला. त्यानं विचार केला की
आपल्याकडनं सगळी पुण्य घडली, पण अन्नदान नाही घडलं. आणि अन्नदान करताना संतच आहे का, साधूच आहे का, महात्माच आहे का, हा हिशोब डोक्यात ठेवू नका. भुकेजलेल्याच्या पोटात आपलं अन्न जावं. वारकरी असतील, माळकरी असतील, कथा ऐकणारे असतील, श्रोते असतील, त्यांना आपल्याकडनं अन्नदान घडत असेल तर हा आपल्या जीवनातला पुण्याचा भाग आहे. पण आपल्याकडनं अन्नदान व्हावं याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहावं. अन्नदानाच्या पुण्याईनं देवऋणी होतो माझ्या ताईंनो. मी कालही तुम्हाला बोलले, जर मला उद्या आठवलं तर मी कथा सांगून जाईल तुम्हाला. कथा सांगते, लक्ष देऊन ऐका. आणि अन्नदान ही खूप मोठी गोष्ट आहे की जसं की श्राद्ध असेल तरी अन्नदानाचं महत्त्व आहे, बारसा असेल तरी अन्नदानाचं महत्त्व आहे, लग्नाचा कार्यक्रम त्यातही अन्नदान प्रधान आहे. त्याचबरोबर लग्नाचा कार्यक्रम असेल त्याच्यासुद्धा अन्नदान प्रधान. कुणाच्या घरची वास्तू शांती असेल तिथे सुद्धा अन्नदान प्रधान आहे. साधी सत्यनारायणाची पूजा जरी असेल, भले तुम्ही खूप मोठं जरी जेवण नाही दिलं तर अगदी खडी साखरेचा बनवलेला शिरा, खीर याचा प्रसाद द्यावाच लागतो. म्हणजे कार्य देवपूजेचा असू द्या, देवधर्माचा असू द्या, वास्तुशांतीचा असू द्या, लग्नाचा असू द्या, कुणाच्या बारशाचा असू द्या, नाही तर कुणाच्या मरणोत्तर विधीतले कार्यक्रम असू द्या, अन्नदान त्याच्यात प्रधान सांगितलेलं आहे की या पुण्यानं का होईना या लोकांचं तरण होईल. अन्नदानानं देव ऋणी होतो. एक धनपाल नावाचा व्यक्ती होता. प्रचंड धन होतं त्याच्याकडे, पण तो लग्नच करत नव्हता. का बरं? म्हणे मी धार्मिक माणूस आहे, माझ्या परिवारात अशी पत्नी मला हवी ना की ती माझ्यासारखी परमार्थिक असली पाहिजे. ती जर देवधर्म विरोधातली असेल तर जीवन नरक होऊन जाईल. खरंच ना, आपण लग्न जुळवताना मुलींच्या डिग्र्या जुळवण्याचा खूप प्रयत्न करतो, काही हरकत नाही. मुला मुलीचं लग्न जुळवताना त्यांच्या डिग्री जुळवण्याला जेवढं महत्त्व देताना तेवढंच महत्त्व त्यांचे संस्कार जुळतात का नाही त्याला पण द्या. व्यक्ती जर धार्मिक असेल तर त्याची पत्नी, त्याची होणारी अर्धांगिनी ती सुद्धा धार्मिक असावी, म्हणजे जीवनाची वाटचाल सुंदर होईल. नाहीतर उठलं की पतीला पूजा लागते आणि याची पूजा चालू झाली की ती जर भांड्यांची आदळापट करत असेल, टीव्हीचा मोठा आवाज करत असेल, मोबाईलवरती चित्रपटाचे गाणे लावत असेल तर त्यांचं दोघांचंही जीवन नरक होऊन जाईल. म्हणून जुन्या काळापासनं आपलं कुल, गोत्र, आचार, घराची आचारसंहिता जुळते का अशाच घरामध्ये अगदी मुला मुलींची लग्न जुळवण्याचं काम करतात. की आपल्या घरात आलेले संस्कार त्या मुलीला अगोदर माहिती असले पाहिजेत. कारण आपले जे संस्कार आहेत, आपण जर वारकरी परिवार असेल आपला आणि तिकडे सुद्धा मुलगी वारकरी परिवारातली असेल तर तिला माळीचं, टाळाचं आणि टिळ्याचं महत्त्व नवीन सांगायची गरज नाही. आणि तिला तिकडे वारकरी संस्कार नसतील घरामध्ये, उगीच काही धार्मिक संस्कार नाही, ती मुलगी घरात आणली तर आपला टाळ वाजला की तिनं डोक्याला चिंधी बांधलीच म्हणून समजा, तिला ते सहनच नाही होत. म्हणून संस्कार जुळले पाहिजेत, संस्कार जुळावेत. धनपालजी म्हणतात, मी देवधर्मी माणूस आहे, मी जर पूजेला बसलो तर तिनं पाणी आणून द्यावं, मी देवाला स्नान घालू लागलो तर तिनं चंदन उगाळावं, मी देवाला तिलक करायला लागलो तर तिनं फुलांचा हार बनवावा, मी देवाला वस्त्र देऊ लागलो तर तिनं नैवेद्याचं ताट बनवावं, अशी पत्नी मला प्रपंचात पाहिजे. म्हणून लग्न टाळत होते बऱ्याच दिवसाचं. पण एक दिवस मित्र पळत आले, धनपाल धनपाल. काय मित्रा? अरे म्हणे असली पोरगी आहे ना की तिची सुद्धा अट आहे, जो रोज 1000 वारकऱ्यांना, देव ब्राह्मणांना, गोरगरीब लोकांना जीव घालल ती त्याच्यासोबतच लग्न करणार आहे. धनपाल म्हटले, वा वा, ही तर माझ्यापेक्षा 1.25 शेर आहे. मग आता हिच्यासोबत पत्रिका जुळते का नाही ते पण नाही पाहायचं, लग्न करून घ्यायचं. लग्न वगैरे झालं. लग्नानंतर काही लग्नाचे विधी झाले आणि धनपालजी आपल्या पत्नीला म्हणतात, सती तुला परमार्थाची, साधू संताची गोडी आहे, देवधर्माची गोडी आहे, म्हणून मी तुला माझे अर्धांगी म्हणून स्वीकारले. आता तुझी जी इच्छा आहे की रोज वारकऱ्यांना जीव घालायचंय, मी लोकांना निमंत्रण देतो, तू स्वयंपाकाची तयारी कर. तिला कंटाळा नव्हता. आणि ज्या माऊलीला दुसऱ्यांना अन्न खाऊ घालण्यामध्ये आनंद असतो ना, या व्यासपीठावरनं सांगते, कधी तिच्या हातचं अन्न जगाचा बाप खाऊन जाईल सांगता सुद्धा येत नाही. देव तिच्या हातचं अन्न खायला येणार आहे.
फक्त त्या माऊलीला अंतःकरणातून इच्छा पाहिजे की आपल्याला संतांना जीव घालायचंय, कुणीतरी आपल्या हातनं जेवलं पाहिजे, ही आवड असली पाहिजे त्या माऊलीला. भगवान परमात्मा तुमच्या हातचं, तुमचा जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत एकदा कासेना जीवन जाईल तुमच्या हातचं. कोणत्या रूपात येईल, काय येईल ते अजिबात विचारू नका, पण तो जेवण करून जाईल. कारण भावाच्या बळावर तो 9 वर्षाच्या लेकराच्या हातचं खातो. भक्तिभावानं आपण संतांना खाऊ घातलं तर आपल्या हातचं खायला काय येणार नाही. हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा 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 वेदा नाही नाही कळला वेदा नाही नाही कळला अंतकाल यारा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा पंढरीचा. भगवान परमात्मा आपल्या हातचं जेवण करल. त्या माऊलीला अन्नदानाची गोडी. ती म्हटली मालक बोलवा तुम्ही लोकांना. तिनं एवढा सुंदर स्वयंपाक केला, खीर केली, कढी केली, वडी केली, काय तिला जमतंय, पुडी केली, भात केला, सगळं बनवलं. संतांच्या पंगती बसल्या, जेवायला वाढते, आग्रहानं खाऊ घालते, दक्षिणा देऊन वाटे लावलं. खाऊ घातलं, दक्षिणा दिली, सन्मान केला आणि सांगितलं उद्या पण या बरं. धनपालजी रोज निमंत्रण द्यायचे, ही स्वयंपाक बनवायची, त्यांना जीव घालायचे. पण विचार करा, फक्त जीवच घालायचं एवढंच काम, उठसूट संतांना जीव घालायचं. कोणी कामाला नाही जायचं, कोणी उद्योग नाही करायचा, घरात धन आलंच नाही तर ही प्रोसेस कायम कशी टिकून राहणार. धनपालजी संतांना जीव घालत राहिले, पण घरात धन येण्याची काही त्यांनी व्यवस्था लावली नाही. खूप श्रीमंत होते, पण सगळं धन संतांना जीव घालण्यात खर्च झालं. आता 2 दिवस पुरेल एवढंच धन आहे, 3ऱ्या दिवशी संतांना जीव घालण्यासाठी धन नाहीये. संतांना जीव घालण्यासाठी माझ्या घाटकोपर मधल्या ताईंनो, धनपालजीनं उसनवारी चालू केली. लोकांकडनं डाळ, गूळ, मीठ, तेल, मीठ, मिरची उसनवारी आणलं, संतांना जीव घातलं. 6 महिने लोकांनी उसनं दिलं, कारण धनपालजीची कीर्ती तेवढी होती, ते तेवढे धनवान होते. 6 महिन्यानंतर लोक जेव्हा मागू लागले, धनपालजी ते दिलेलं द्या ना बरं वापस. धनपालजीला वेळेवर देणं होईना. लोकांच्या लक्षात आलं धनपाल आता धनपाल नाही राहिले, आता लोक मदत करेनात. धनपालजीच्या लक्षात आलं संतांना तर जीव घालायचं, पण आपल्याकडे काहीच नाही. संतांना जीव घालण्यासाठी धनपालजीनं चोरी चालू केली. चोरी पैशाची नव्हते करत, धान्य चोरायचे, गहू चोरायचे, तांदूळ चोरायचे, मीठ चोरायचे, तेल चोरायचे. लोक म्हटले धन चोरी जात नाही, धान्य चोरी जातं. धान्याची व्यवस्था लोकांनी लावली, धान्याची चोरी करता येईना. मग धनपालजीनं जी लोक कधीच कथा कीर्तनाला येत नाही, कधी कुठल्या धर्माच्या कामात अन्नदान करत नाही, कधी कुठल्या सप्ताहाला देणगी पावती देत नाहीत, अशा लोकांच्या घरची चोरी चालू केली. चोरायचे फक्त. धनपालजी तिथे चोरी करतात, ती पण लोक सावध झाली. धनपालजीच्या लक्षात आलं तर यांच्याकडे पण चोरी करता येईना. संतांना जीव घालण्यासाठी धनपालजीनं वाटमारी चालू केली. रस्ता अडवायचे, लुटायचे. बरं कुणाला लुटत होते, अगोदर चेक करायचे, गळ्यात माळ आहे का, भाडावर टिळा आहे का,
हे देवाचं नाव घेतंय का, तशाला सोडून द्यायचे, आणि जे देवाचं नाव घेत नाही, माळकरी नाही, त्याला लुटायचे. ज्या वाटेवरती धनपालजी लुटण्यासाठी उभे होते त्या वाटेचा एवढा बोभाटा झाला की तिथे कोणीच त्या वाटेवरनं जाईना. धनपालजीच्या घरात संतांना जीव घालण्यासाठी एकाच दिवसाची सामुग्री शिल्लक होती. त्या दिवसापासून धनपालजीनं घर सोडलेलं होतं. पत्नीला सांगितलं, उद्या जीव घाल, परवाची व्यवस्था लावतो. पण धनपालजीनं घर सोडून 2 दिवस झाले. धनपालजी ज्या वाटेवर बसलेले होते त्या वाटेवरती एकही वाटसरू आला नाही. उगवत्या सूर्याला पाहायचे, नारायणाला प्रार्थना करायचे, देवा माझ्यासाठी नाही पण संतांना जीव घालण्यासाठी कोणीतरी एखादा व्यक्ती या वाटेवरनं जाऊ दे की ज्याला मी लुटल, संतांना जीव घालल. देवा मी उपवाशी राहीन पण त्यांना खाऊ घालण्याची व्यवस्था लावून दे. देवा आज संत माझ्या घरी आहेत, दारातल्या संतांना मी जीव घालावं एवढंच नियोजन लावून दे. उद्या सगळ्यांच्या घरी जाऊन हात जोडून सांगल की आता हा धनपाल तुम्हाला जीव घालू शकत नाही, माफ करा. सगळ्यांच्या घरी जाऊन सांगल, पण आता व्यवस्था लाव देवा. उगवत्या सूर्याची प्रार्थना केली. दुपारच्या 12 वाजेपर्यंत वाट पाहिली. 2 दिवसापासून घर सोडलं होतं. पोटात अन्नाचा कण काय, ओठाला पाण्याचा थेंब सुद्धा नव्हता. फक्त वाटेकडे पाहत होते. धनपालजीचं मन गहिवरून आलं. देवा काय परीक्षा घेतोयस तू माझी? पण देवा आता 12 नंतर मी तर घरी जाणारच नाही, पण संतांना जीव घालू शकत नाही. या माझ्या अपयशानं मी चिता पेटवणार आणि या चितेत माझं आत्मदहन करणार. असं रिकामं तोंड घेऊन मी घरी जाणार नाही. आली तुला माझी दया, नको येऊ दे माझी दया. दारातल्या संतांना जीव घालण्याची व्यवस्था कर देवा. चितेला 3 प्रदक्षिणा मारेपर्यंत वाट पाहिल देवा. माफ कर मला. हा धनपाल पुन्हा तुला दिसणार नाही, कुठल्या वारकऱ्याला दिसणार नाही. माझ्या पत्नीला दिलेला शब्द मी पूर्ण करू शकत नाही. यानं दुःखी झाले होते धनपाल. जंगलातली लाकडं जमा केली, चिता पेटवली. धनपालजी प्रदक्षिणा घालू लागले. त्या चितेला प्रदक्षिणा घालताना देवाला आर्तहाक देत आहेत. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकल देवाधिदेवा कृपाळु आजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहज रूपा. त्या चितेला 3 प्रदक्षिणा घातल्या आणि 3री प्रदक्षिणा पूर्ण झाली, उडीच मारणार. तिकडे भगवान परमात्मा विठुरायानं वीट सोडली, खूप सोनं अंगावर घातलं आणि धनपालजीच्या वाटेवर निघाले. जाताना रुखमाई म्हणतात, कुठे निघाले? रुखमाई माझ्या खास भक्ताला भेटायला चाललोय, मी पण येणार. नको नको तू नको येऊ, काहीतरी गडबड करशील. काही गडबड करत नाही, येऊ द्या मला तुमच्या सोबत. ठीक आहे, पण अंगावर खूप सोनं घाल. अंगावर सोनं घातलं. विठ्ठल रुखमाई भगवान निघाले. द्वारकाधीश शेठजीचं रूप घेतलं रुखमाई सैठाणी आणि निघाले. धनपालजी चितेत उडी मारणार. आवाज आला, छुम 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 आवाज. धनपालजी म्हणतात, कोणीतरी आलंय वाटतं. असं वळून पाहिलं, लख प्रकाश. किती? सहस्रदीपे दीपकैची प्रकाशली प्रभा उजळल्या 10 दिशा गगना आली से शोभा. लख प्रकाश पडला. डोळे सोलतात पाहता सोन्या नाण्यानं मडलेली म्हातारी जुडी. धनपालजी म्हणतात, भगवान काल परवाच बोलले मी, भगवान तू देत आहे तो छप्पर फाड के देत आहे. अरे तुला एका दिवसाची व्यवस्था मागितली. या म्हाताऱ्यांच्या अंगावरती एवढं सोनं आहे, यांना लुटलं तर 10 वर्ष संतांची सेवा होईल. अजून तुम्हाला 10 वर्ष सेवा करण्याची संधी दिली. भगवान तुझे लाख लाख धन्यवाद. धनपालजी पळतच गेले त्यांच्याकडे. सेठजी जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण. भगवान म्हणतात, सेठजीच्या रूपातले देव म्हणतात, ए
श्रीकृष्ण म्हणू नको, देवाचं माझं अजिबात जमत नाही. धनपाल म्हणतात, एक नंबर गिऱ्हाईक पाठवून दिलंस तू आता. हे असलंच पाहिजे होतं, जे देवाचं नाव घेत नाही, माळकरी नाही, त्यालाच लुटायचं. ठीक आहे शेठजी, नका म्हणू श्रीकृष्ण, काय मदत करू? भगवान म्हणतात, अरे या जंगलात कुणीतरी धनपाल नावाचा डाकू राहतोय. त्याची नजर चुकवून जर पलीकडच्या गावात तू आम्हाला सोडलं तर तुला 5 सोन्याच्या मोहरा देतो. शेठजी, या जंगलातले सगळे रस्ते मला माहिती आहेत, तुम्ही फक्त माझ्या मागे चला. हां हां ठीक आहे, तू चाल पुढे. सगळ्या जगाचा सूत्रधार, त्याला काय धनपाल ओळखू येत नाही का? पण काय भगवंताची लीला, भगवान निघाले धनपालजीच्या पाठीमागे. रुक्माई आणि विठ्ठल भगवान पाठीमागे मागे मागे चालले. धनपाल पुढे गेले, किर्र जंगलामध्ये घेऊन गेले आणि जंगलात घेऊन गेल्यानंतर मग धनपाल डोक्याचं पागोटं सोडता आणि हाताच्या बाया मागे करताय. शेठजी, आता सगळे रस्ते बंद, म्हणजे आता पुढच्या गावात जाऊ शकत नाही तुम्ही. कशामुळं? का सांगू का? सांग ना कशामुळे. शेठजी, याच देहाला धनपाल म्हणतात. याच देहाला धनपाल म्हणतात म्हटल्यावर भगवान असले थर 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 कापायला लागले. घाबरले भगवान, दर घाम फुटला. तू 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 धनपाल? हो म्हणे, मीच धनपाल आहे. पटकन अंगावरचं सोनं काढा, नाही तर काही तुमची आता बरी गत नाही. धनपाल, मारू नको, सगळं देतो तुला. खूप घाबरले भगवान. रुक्माई हसायला लागल्या. रुक्माई मनात म्हणतात, मोठे मोठे राक्षस समोर आले तेव्हा नाही एवढे घाबरले, आणि धनपालला पाहून काय घाबरायचं नाटक करताय. भगवंतानं कोपरा मारला. रुक्माई, तू पण नाटक कर. दोघंही नाटक करायला लागले. सगळं सोनं देत आहेत. डोळ्याचा चष्मा तसाच होता. धनपाल म्हणतो, चष्मा काढ. धनपाल दिसत नाही. काढ पटकन त्याला. सोन्याची दांडी, काय गरज होती तुला बसवायची? सोन्याची दांडी त्याला. घे घे धनपाल. धनपाल, आता येऊ का? पायातला जोडा काढ. त्याला सोन्याचा आकडा आहे. आता एवढं सोनं घालून जायची काहीच गरज नाही. धनपाल, बिना चप्पल चालता येत नाही. काढ, तुझा पायच घेतो काढून. दिला जोडा. धनपाल, आता जाऊ दे ना. हातातली छडी दे. त्याला सोन्याची घुंगरं आहेत. दिली छडी. धनपाल, आता जाऊ का? अरे थांब, तू एकदा जरी श्रीकृष्ण म्हटला असता ना तर तुला थोडं सोडलं असतं, पण तू थोडं सुद्धा श्रीकृष्ण बोलला नाही. तुझ्या करंगळीमध्ये अंगठी आहे. त्या अंगठीत कमीत कमी संतांचं 2 दिवसाचं जेवण होईल, आणि अंगठी काही तुझ्यासोबत जाऊ द्यायची माझी इच्छा नाहीये. ती अंगठी काढून दे. धनपाल, ती लहानपणीच फसलेली, निघत नाही. असं थांब, मी काढतो. काढण्याचा प्रयत्न केला, अंगठीच निघना. धनपालजीनं मग खिशातून सुरी काढली. आणि धनपालजी म्हणतात, शेठजी, असं काही तुझे हात काही दान पुण्य करत नाही, कोणाला अन्नदान करत नाही, संताची सेवा करत नाही, सत्कर्म करत नाही, आणि म्हणून या बोटाची तुला काही गरज नाही. सेवाच करत नाही तर त्या बोटाची काय गरज आहे तुला? तुझं बोट कापतो आणि अंगठी काढून घेतो, मग तुला सोडतो. धनपालजी देवाच्या बोटाला सुरीच लावणार. भगवान परमात्मा प्रगट झाले. पंढरीनाथ भगवान की जय. नमः पार्वती पदे शिव हर 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 महादेव. लख भगवान प्रकाशमान दिसले. धनपालजीच्या हातातली सुरी गळून पडली. अश्रूंना डोळे डबडबले. देवा, मला ओळखायला आला नाहीत तुम्ही. चुकलं माझं. हे काय करायला लागलो होतो मी? माझ्या आराध्याला, माझ्या दैवताची करंगळी कापू लागलो मी. देवा, मला माफ करा. दंड द्या देवा, मला दंड द्या. धनपाल, तुला दंड नाही, तुला आशीर्वाद देण्यासाठी आलोय मी. देवा, मी चोऱ्या केल्या, मला काय आशीर्वाद देता? धनपाल, केली तू चोरी, पण संतांची सेवा केली. तू लोकांचं धनधान्य चोरलं, पण संतांना जीव घातलं. लोकांची चोरी करून तुझा संसार नाही वाढवला, प्रपंचाचा विस्तार नाही केला, अरे स्वतः उपवाशी राहिला, पण संतांना जीव घातलं. खूप मोठी परीक्षा दिलीस तू धनपाल. तुझ्या सेवेला पाहून मी प्रसन्न झालो आणि मी स्वतः आलो. धनपाल, तू म्हणतोयस माझ्या अंगावर जे सोनं आहे ते 10 वर्ष पुरेल तुला, पण हा विश्वाचा मालक, हा द्वारकाधीश, हा पंढरीचा नाथ तुला सांगतोय धनपाल, फक्त 10 वर्ष नाही, जोपर्यंत तुझा या पृथ्वीवर श्वास आहे तोपर्यंत हे धन संत सेवेसाठी तुला उपयोगी पडल.
तुझ्या तिजोरीतलं धन कमी होणार नाही. याच धनानं सेवा करशील आणि पिढ्यान पिढ्या ही संत सेवा तुझ्या कुटुंबातून चालू राहील. देवा तुमचे खूप धन्यवाद, मला सेवेची संधी दिली. पण देवा आता भगवान म्हणतात, धनपाल आता मी येऊ का? नाही देवा, मी संतांना जीव घालण्यासाठी अट्टहास केला तर मला दर्शन देण्यासाठी आलात. पण जिच्यामुळे मला संत सेवा करण्याची, वारकऱ्यांना जीव घालण्याची सवय लागली, तिला दर्शन न देताच जाणार तुम्ही? ठीक आहे धनपाल, चल मग मी येतो तुझ्या घरी. छोटंसं बालरूप घेतलं, विठ्ठल रुक्माई कडा खांद्यावरती घेतले, धनपाल घरी आले. पत्नीनं देवाला पाहिलं डोळे भरून, अश्रूनं डोळे डबडबले. दोघांचं जीवन धन्य झालं, धन्य झालं. पंढरीनाथ भगवान की जय. जय. दृष्टांत फार सुंदर आहे, पटेल कळेल लक्षात येईल असा आहे, पण याच्यातला बोध फार मोठा आहे. जी माणसं अन्नदान करण्यासाठी पुढे असतात, धर्माच्या कामात पुढे असतात, आपल्या सत्कर्मासाठी, आपला धर्म जिवंत ठेवण्यासाठी, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आपला धर्म जिवंत ठेवणं. इतर धर्मीय माणसं कधी धर्माचं काम करतात कळत सुद्धा नाही, आपल्यालाच माईक हातात घेऊन सांगावं लागतं, हे असं करा, तसं करा, तसं करा. पण जी लोक धर्माच्या बाबतीत जागरूक आहेत, आपणच आपला धर्म जिवंत ठेवायचा आहे, आपण आपल्या धर्माची कामं करायचीत. अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, हा मंडप उभा केलाय ना आपल्या ज्ञानेश्वर भजन मंडळानं, इथे कथेचं आयोजन केलं ना आपल्या सगळ्या मंडळीनं, आपण सगळेजण याचा भाग आहोत. आपण सगळ्यांनी आता होणाऱ्या काल्याच्या सोहळ्यासाठी आपल्या घरनं काल्याच्या पंक्तीसाठी अन्नदान गेलंच पाहिजे.